गाइज, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. कसे तुम्ही सगळे? आज काय स्पेशल? माझा अवतार जाणार आहे तेव्हा अवतारच चेंज करायचा आहे आपल्याला. म्हणजे आजचा ब्लॉग स्पेशल आहे कारण मी आज फर्स्ट टाइम लुक करते, तो पण म्हणजे कोळी लुक. मी खूप खूप रील्स पाहिले, त्यानंतर मला पण वाटलं की मी पण केलं पाहिजे, मला पण करायचं. मग मी म्हणे कर म्हणे डायरेक्ट माझ्या मागं बघा, माझंच बोर्ड आहे. मी प्रतीक्षा करत आहे, माझं बोर्ड आहे. पार्लर करायचं यार, लवकर करायचंच आहे मला ते. तर बघा माझा आता सिंपल लुक आहे सध्या तरी, आणि मी खूप दिवसानंतर फर्स्ट टाइम हा लुक करतीये. बघू कसा होतो, चांगला दिसेल का मला. मी कधी टी शर्ट वर आहे, पण बघू कसा दिसेल. तो ऊन लागते भरपूरच, पण बघू आता मी तुम्हाला काय काय मी घालणार आहे, काय काय माझी कोणती साडी आहे, काय कोळी लुक फर्स्ट टाइम करते. मला खूप आवडते कोळी लुक, भरगच्च दाखवून येते. चलो मी दाखवते तुम्हाला. हे बघा, ही आहे माझी साडी, म्हणजे मम्मीची साडी, ती मी घालणार आहे. एकदम लाईट वेट साडी आहे, दिसायला पण खूप सुंदर आहे. हे त्याच्यावर घालणार आहे ब्लाउज, चमचम करते, लॉंग बाह्यांचं. हा आहे गजरा, काहीतरी कलरफुल म्हणावं म्हणून गजरा घेतला हा. हे आहे ज्वेलरी, ही मी ऑनलाईन मागवली. हे त्याच्यावरचे कानातले, वेल माझ्याकडे होते म्हणून मी वेल ट्राय करते. ही ऑनलाईन मागवली होती मी आता. हार आहे, लॉंग हार, जास्त ओव्हर नाही मेकअप करायचा. बघा कलर किती छान वाटतोय. ही आहे नथ. मी बरेच रील्स काढले, त्याच्यात नथ नाही वाटतं का आहे मला नाही माहित. खूप दिवसांनी नथ यूज करणार आहे. ही रिंग बघा. आता मी हा लुक करणार आहे, आणि खूप ओव्हर पण नाही करायचं, आणि काहीतरी न्यू क्रिएट करायचं. खूप दिवसापासून मला हा लुक करायचा होता, पण असं टाळ केली. पण आज फायनली हा लुक मी करणार आहे. तर जास्त वेळ नाही घेऊ, लगेच स्टार्ट करू. सेक्शन कंगवा, याला सेक्शन कंगवा म्हणते. 1 hour later. गाईज, हे बघा अशी हेअरस्टाईल झाली आहे. गजरा लावायचा. तर इथं मी स्टार्ट करत आहे माझ्या मेकअपला, म्हणजे माझ्या क्रिएटिव्हिटीला थोडं जागा करायचं आहे. तर मी आता इथे हेअरस्टाईल घातलेली आहे, आणि मॉइश्चरायझर जॉयचं लावलं आहे. त्यानंतर लावलं आहे प्रायमर, लिव्हायचं प्रायमर होतं ते लावलं. तर तितकं फ्लॉलेस कव्हरेज देतं, इतकं छान प्रायमर आहे. तुम्ही पण ट्राय करून बघा. आणि हे बघा तुम्ही माझ्या चेहऱ्यावरची स्माईल, कारण ते बघून आणि ते जेव्हा अप्लाय करतो तेव्हाच ते एकदम स्मूथ अप्लाय होतं. त्यानंतर तुम्ही बघू शकता, त्याला सुकावं लागतं छान, चेहऱ्यामध्ये द्यावं लागतं त्याला. मग त्यानंतर मी लावते कन्सिलर फिटमीचं. एका स्ट्रोकमध्ये त्याचं पूर्ण व्यवस्थित कव्हरेज देतं ते. तर बघू शकता तुम्ही. थोडं आईच्या खाली डार्क सर्कल्स मला लावावं लागतं. डार्क सर्कल्स मला थोडे जास्त आहे त्यामुळं. त्यानंतर थोडं नाकावर, आईजवर बघू शकता तुम्ही. ब्लेंडरनं त्याला ब्लेंड करून घेतलं, थोडासा फरक दिसतोय, जाणवतोय. माझी हेअरस्टाईल कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. हेअरस्टाईलला पण मी 2 घंटे घातले. बघू शकता तुम्ही. पूर्ण ब्लेंडरनं ब्लेंड करून घ्यायचं. त्यानंतर माझ्याकडे कन्सिलर ॲज अ ब्लशर म्हणून पण मी याचा यूज करते. माझी स्टेप चुकली, उलटी स्टेप झाली. आधी कन्सिलर लावायचं, कन्सिलर नाही, कलर करेक्टर, आणि मग कन्सिलर लावायचं होतं. माझं उलटं झालं ते, आणि मी त्याला ॲज अ ब्लश म्हणून पण यूज करते. तर खूप छान आहे, लिक्विड टाईप पण आहे, थोडंसं जेलमधून पण येते. तर खूप छान ब्लेंड होतं, लवकर ब्लेंड होतं ते, जास्त त्याला घिटघिट नाही. त्यानंतर मी लावते फिटमीचंच फाउंडेशन माझ्या शेडनुसार. बघू शकता, हे पण खूप छान आहे. ह्याचा फ्रेग्रन्स खूप छान आहे, मला तो आवडला. आणि बघू शकता तुम्ही माझ्या कलरनुसारच फाउंडेशन, आणि आपल्या कलरनुसारच फाउंडेशन घ्यायचं जेव्हा घेताना. आणि जास्त लाईट मेकअप करायचा, जास्त डार्क मेकअप केला तर चेहऱ्यावर लेयर्स दिसतात. बघू शकता तुम्ही. पूर्ण ब्लेंडरनं मी त्याला ब्लेंड केलं.
बघू शकता तुम्ही. त्यानंतर मी घेतली ती एवढी मोठी 29 शेड्सची आय शॅडो पॅलेट. ती एवढी मोठी 29 शेड आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यात काय म्हणतात त्याला, ब्लशर पण आहे, हायलायटर पण आहे, आय शॅडोच आहेत, ग्लिटर आहेत. आणि माझ्याकडे एवढे सारे ब्रश असून मी सुद्धा बोटानेच माझ्या फिंगरनेच आय शॅडो करते, कारण त्याने आय शॅडो बोटाने जास्त ब्लेंड छान होतात ब्रशपेक्षा जास्त. आणि जर बाकीचं जर तुम्ही ब्रश न करत असाल तर जेव्हा आपण ग्लिटर अप्लाय करतो आईजवर जेव्हा लाईट, तेव्हा बोटाने एकदम छान लागलं जातं. तरी पण आज थोडं असं प्रोफेशनल वाटावं यासाठी मी ब्रशचा यूज केला. नाही तर मी ब्रश नाही काढत, जास्त करून बोटानेच ब्लेंड करते. एवढी मोठी आय शॅडो पॅलेट. अजून 2 छोट्या आहे. आणि मग ह्याच्यानंतर मी थोड्याशा माझ्या ॲब्रो सेट केल्या. ते ॲब्रो ब्रशनं मला माझे ॲब्रो सेट करायची गरज नाही लागत जास्त करून, माझ्या ॲब्रो शीट माझे सेट म्हणून. तरी मी केल्या थोडासा लुक चेंज होण्यासाठी. बघू शकता तुम्ही. इथं थोडी क्रिएटिव्ह दाखवली. नंतर माझ्याकडे आहे कॉम्पॅक्ट पावडर, लूज पावडर, कॉम्पॅक्ट पावडर. सेट करतो मागं एक अक्ष बघा, सेट करत होते पूर्ण मेकअप जो आहे तो लूज पावडरनं लॉक केला. ॲज अ बिगिनर म्हणून तुम्ही पण यूज करू शकता याला, एकदम कमी प्रोडक्टमध्ये. बघू शकता ॲज अ मेकअप डन झाला आहे. फक्त लिपस्टिक, लायनर, काजळ, बस एवढंच राहिले. बाकीचं ज्वेलरी, साडी ती तर लगेच मी घातली. आणि नंतर मग तर गाईज तुम्ही बघू शकता माझा हा पूर्ण लुक कसा दिसतो नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ह्या लुकसाठी मला कंप्लीट 2 तास लागलेत. आणि बघू शकता माझा लुक बघा, पूर्ण लुगडं घातलं आहे. आणि ह्याच्यासाठी तर तुम्ही नक्की लाईक करा. आणि कसा वाटला नक्की लुक कमेंटमध्ये सांगा. कोळी लुक होता हा, मला खूप दिवसापासून करायचा. तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.